नमस्कार आत्मा मालिक, कसे आहात तुम्ही सर्व? उज्ज्वला लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. बहरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देवो, परमेश्वर तुम्हाला सुखात ठेवो, अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी अगदी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण परमार्थ या संदर्भाच्या व्हिडिओवर बोलणार आहोत. जे परमात्मा यांच्या प्राप्तीसाठी जे केलं जातं तो आहे परमार्थ. आत्म्याचं ज्ञान जर जाणून घ्यायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला स्वार्थ सोडून द्यावं लागतं, तेव्हा आत्म्याची आपल्याला जाणीव होते. परमार्थ हे पक्कं रत्न आहे, त्याच्याकडे कधीही पाठ फिरू नये. परमार्थासाठी मागायचं असेल तर ज्ञान मागा. जगाचे जे व्यवहार चालतात ते सगळे धन लाभासाठी चालतात. परमार्थासाठी कोणी नाही. परमार्थासाठी क्वचितच आहेत, ते म्हणजे साधू संत. मनुष्य स्वार्थासाठी दुसऱ्याच्या सुखात सहभागी होतो, दुःखात मात्र कधीच सहभागी होऊ शकत नाही. तसे संतांचे त्याच्या उलट असते. संत दुःखात सहभागी होतात आणि जेव्हा सुख असते तेव्हा संत सहभागी होत नाही. संत हे असे असतात, ते कधीही स्वतःच्या सुखाचा विचार करत नाही. त्यांचे मन ध्यान सगळं परमेश्वराकडे असते. ते परमेश्वरातच आनंद मानून जगत असतात. संत हे दुसऱ्याकडून काही मिळेल याची अपेक्षा कधीही करत नसतात. हा झाला परमार्थ. मरताने आपल्याबरोबर काय येते तर मरताने आपल्याबरोबर धन येत नाही. आपण जे कमवलेले पैसे आहे, प्रॉपर्टी आहे, ते काहीच येत नाही. तर आपल्याबरोबर एकच येते, ते म्हणजे आपण केलेली परमेश्वराची भक्ती, चांगली कर्म. जेवढा तुम्हाला संतांचा सहवास मिळेल, जिथे जिथे सत्संग असेल तिथे जाऊन सत्संगाचा लाभ घ्यावा आणि संत जर मार्गदर्शन करत असतील ते नेहमी सर्वांनी घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. अशा प्रकारे परमार्थाबद्दल एक थोडीशी माहिती सांगितलेली आहे. तर ती तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन एका व्हिडिओ. तोपर्यंत तुम्हा सर्वांना आत्मा मालिक.